नमस्कार मित्रांनो, आपण हे बेस्ट कॉलेजमध्ये मी इथं जॉब करतो. शिक्षण आपलं बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे. तर आपण आज बनवणार आहे इंटरनॅशनल मीडिया. तर काही म्हणजे आपल्या काही पोरांना माहिती नसेल इंटरनॅशनल कसा बनवायचा. तर आपण इंटरनॅशनल मीडिया कसा बनवतात, कसा प्रिपरेशन करतात, कसा ट्यूनमध्ये टाकतात ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर आपण हे आता प्रिपरेशन रूममध्ये. तर आपलं हे केमिकलचं कपाट आहे. हे सर्व मी अल्फाबेटिकल लावून ठेवलं आहे केमिकल वगैरे, म्हणजे जेणेकरून आपल्याला शोधताना आपल्याला इझी पडेल. आता न्यूट्रनॅगरमध्ये कसं पहिलं NaCl जातं, पेप्टन जातं, मीठ एक्स्ट्रा जातं आणि पेज ॲडजस्ट करून आपल्याला आगर टाकायचं असतं. आता आपण 200 ml दिले बनवणार आहे. तर 200 ml दिले बनवण्यासाठी आपल्याला पहिला नंतर क्लास पाहिजे. तर आता आम्ही ते ठेवलेलं आहे. तर आता आम्ही वेगळे बसतो कधीसाठी क्लासमध्ये. आपलं वेल्डिंग मशीन आहे. ते बॉक्स आहे कारण काय आमचं ते रिनोव्हेशनचं काम चालू आहे. त्यामुळे आम्ही सर्व सेटिंग्स वगैरे पण कामं करतो. म्हणजे बॉक्समध्ये जे करून ठेवतो केमिकलचं बघा, जेणेकरून मशीन मिक्स नसेल. हे आमचं कबाट आहे. तर आता आपण सुरुवातीला आपण टेक्स्टर आणि पहिला आपण टाकायचं 0.5% NaCl, 0.5 ग्राम NaCl टाकायचं. थोडंफार वरती खालती होतं तर चालतं, कारण का प्रॉपर होत नाही. NaCl घेतात आपण घेऊया 1 ग्राम पेप्टन. पण तुम्ही जेव्हा NaCl घेता किंवा पेप्टन घेता त्यानंतर स्पेशल वॉश करून दुसरं ड्राय करून दुसरं केमिकलमध्ये टाका, जेणेकरून आपलं दुसरं जे केमिकल आहे ते खराब होऊ नये. आपण पेप्टन घेऊ NaCl दोन तयार केलं. आता 1 ग्राम पेप्टन घेऊ. पेप्टन घेतल्यानंतर आपल्याला आपण मीठ टेस्ट घ्यायचं. तर हे जे तुम्हाला सांगितलं 0.5%, 0.5 ग्राम NaCl, 1 ग्राम पेप्टन, 0.3 ग्राम मीठ एक्स्ट्रा, हे 100 ml कॉम्बिनेशन आहे. तर आपण वॉटर जो 200 ml घेतलं होतं तर आपण आता 100 ml घेऊ. आणि आपण 100 mlच्या हिशोबात आपण हे केलं. आपण इथे सगळं पेपरमध्ये टाकलं तर आपण ग्लासमध्ये टाकतो. ग्लासमध्ये टाकल्यानंतर आपल्याला डिझॉल्व करायचं. डिझॉल्व केल्यानंतर पेज ॲडजस्ट करायचं. पेज ॲडजस्ट केल्यानंतरच मग आपल्याला आळा टाकायचा. तर आपण ग्लासमध्ये टाकून डिझॉल्व करून घेऊ. डिझॉल्व झाल्यानंतरच आपल्याला पेज ॲडजस्ट करायचं. कारण जर पहिला आधार टाकला तर पेज ॲडजस्ट होत नाही, थोडं वर खाली होणार. त्यामुळे आपल्याला प्रॉपर अशी फिडिंग भेटणार नाही. हे समजा पेज जर होत आपलं पेज ॲडजस्ट होत नसेल तर आपल्याला इथे आपण 0.1 नॉर्मल NaCl बनवलं. आता समजा पेज आपल्याला पाहिजे 7.4, पेज आपल्याला 7.4 लागतो न्यूट्रनॅगर मीडिया बनवण्यासाठी. तर समजा पेज आपला आला 6.5, तर आपल्याला पेज वाढवायचं असेल तर आपल्याला ते नॉर्मल NaCl द्यायचं, थोडं ड्रॉप बाय ड्रॉप टाकून. आपण थोडंसं NaCl टाकलं.
पेज घेतो आणि तुम्हाला पेज पेज ठीक आहे 6 पासून 9 पर्यंत. तर आपण थोडा तुकडा करून पेज ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न. तर आपण इन्व्हेस्ट टाकलेलं होतं 0.1 नॉर्मल ड्रॉप बाय ड्रॉप असे 3 ड्रॉप टाकले. त्यामुळं आपल्याला जो पी एच पाहिजे होता 7.4 तर आपला 7.4 पी एच आलेला आहे. आता पी एच ॲडजस्ट झाल्यानंतर मग आता आपल्याला आधार टाकायचं. तर आपल्याला 100 ml साठी 2.5 ग्राम आधार टाकायचं. तर या आधारची बॉटल हाय मिळायची. तर आधार टाकायचं आपण 2.5. आता आपल्याला पेपर ठेवला पेर करायचं. पेर करून नंतर मग आधार आधार टाकला आपण 2.5 ग्राम. आधार वेळ झाल्यानंतर मग आपण आपला क्लासमेट हा आपला पोझिशन रेडी झाला. आता आपल्याला याला काय करायचं ऑटो क्लिक करायचं आहे. लेट कोड झाल्यानंतर आपल्याला ऑटो क्लिक करायला लागेल. आणि प्लांट बनवायचं असेल तर तुम्ही याला मायक्रोवेव्हमध्ये रिझॉल्व करून आपण ट्यूबमध्ये भरू शकतो. त्यानंतर मग ट्यूबला आपण ऑटो क्लिकमध्ये तयार करू शकतो. तर मग भेटू आपण लॅबमध्ये. आपल्या लॅबमध्ये मायक्रोवेव्ह आहे आपण डिझॉल्व करू. आपल्याचा कलर बघा असा आहे. डिझॉल्व केल्यानंतर तुम्हाला कलर दाखवतो आणि डिझॉल्व कसं करायचं ते पण दाखवतो. तर ही आपली लॅब आहे. इथे आमची बायोटेक लॅब आणि इथे मायक्रो लॅब. तर हा असा छोटा ऑटोक्लिप आहे. या ऑटोक्लिपमध्ये पण आपण स्टराल करायला टाकू शकतो. इथं आमची MSCची बोरं बसतात. हे फ्रीज आहेत आणि ही आमची मायक्रोची लॅब आहे. तर हा आपला मायक्रोवन आहे. तर आपला मायक्रोवनमध्ये आता मेल्ट करूया मीडिया आपला आणि मग ट्यूबमध्ये भरू. आता आपण 30 सेकंड आधी चालू केलं. बघू. तर आपला आता मीडिया मेल्ट झाला आहे पूर्णपणे. तर आता आपण लॅबमध्ये जाऊ आणि आपण आपल्या टेस्ट ट्यूबमध्ये भरू. आपल्याला NAची स्लांट बनवायचे. तर आपण ट्यूबमध्ये भरून प्लग करून मग त्याला ऑटोक्लिपला करायचं. आपला मीडिया आता मेल्ट झाला आहे. तर आपल्याला आता या ट्यूबमध्ये भरायचं आहे 5-5 ml स्लांट बनवण्यासाठी. तर आपण आता पहिल्यांदा घेतलं आहे 5 ml पाणी घेतलं आहे मेजर करून. तर आपण आता एका ट्यूबमध्ये टाकू आणि म्हणजे आपल्याला अंदाज येईल 5 mlचा. आता मीडिया आपण बिकरमध्ये टाकून प्रत्येक ट्यूबमध्ये 5-5 ml टाकायचं आहे. ट्यूबमध्ये मीडिया टाकल्यानंतर मग आपल्याला कॉटन प्लग करून नंतर मग त्यांना पेपरने रॅपिंग करून आपल्याला ऑटोक्लिपला द्यायचं आहे. मग ऑटोक्लिपमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला ते असे स्लांट्ससाठी झोपवायचे. नंतर फोटो घ्यायला चाहिए और कर लायक.
आपला मीडिया बनून झालं तर आपण आता सर्व ट्यूब एकत्र करून वरती पेपर लावून रॅप करून घेऊ आणि मग आपल्या ह्या डब्यामध्ये टाकून त्याला ऑटोक्लिपमध्ये टाकू. असे सर्व एकत्र ट्यूब घ्यायच्या. पेपर घेताना डबल पेपर घ्या जेणेकरून आपल्या ट्यूबमध्ये पाणी जाणार नाही आणि असं थ्रेडने असं व्यवस्थित टाईट बांधून ऑटोक्लिप टाका. आता हे डब्यामध्ये टाकून थोडंसं पॅकिंग टाकू. तर हा आपला ऑटोक्लिप आहे. तर आता आपण जे NAचे स्लांट भरले ह्या डब्यामध्ये ते आता आपल्याला ऑटोक्लिप करायचं आहे. ऑटोक्लिपमधून आल्यानंतर मग आपल्याला ते टेबलवरती झोपायचे. तर आता आपण टाकू ऑटोक्लिपमध्ये आपले NAचे स्लांट.